कोकणात पावसाने धुमाकूळ घातलेले आहे अशा प्रकारे. आमलेट भुर्जी एवढा मोठा आमलेट आणायला स्पेशल आहे ना ती. त्याचा फोटो घे, त्याचा फोटो घे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. मी सुरेंद्र मांजरकर घेऊन आलो तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ. तर मंडळी, खूप दिवसानंतर आपला आजचा व्हिडिओ येतोय. कारण मी मध्येच बोललो होतो की आपलं सध्या काम चालू आहे, त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ बनवता येत नाही. तर आपलं काम झालं ना की आपण व्हिडिओ आरामात बनवू. तर आपलं पूर्ण काम आटपलेलं आहे. मला माहीत नाही की आता आवाज तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचतोय की नाही ते, पण कदाचित आवाज माझा तुमच्यापर्यंत पोचत असेल. तर आता सकाळचे वाजलेत 7, 7:30, 8च्या दरम्यान वाजले असतील. आणि आपल्या गावाकडे इतका पाऊस आलाय ना, बास रे बास. खूप मजा. पाऊस फक्त भिजायचा फक्त बाकी आहे. अंघोळी करायची म्हणजे पावसात अंघोळी करायची फक्त बाकी आहे. बाकी मजा. पाऊस पडलेला आहे सकाळी. थांबा तुम्हाला दाखवतो. कोकणात पावसाने धुमाकूळ घातलेले आहे अशा प्रकारे. आणि मस्त आता पाऊस पडला. आता आपल्याला रात्री जायला पाहिजे. रात्री कशाला जायला पाहिजे तर आपला उद्याचा ब्लॉग नक्की बघा. त्या उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की कळेल आपला रात्रीचा ब्लॉग कुठचा असणार आहे. काय सबस्क्रायबरला आपल्या फॅमिलीला समजलं असेल आता कुठचा ब्लॉग येणार. ते 100% आता ब्लॉग येणार. त्यामुळे काय प्रश्नच नाही. रात्री आम्ही जाणार खेकडे पकडायला. कारण पाऊस मजबूत पडलेला आहे, त्यामुळे काय प्रश्न नाही. आमचं मंथन पण बघा, सकाळी म्हणतो भिजूया, म्हणतो अंघोळ करूया. आम्हाला जायचं होतं, आमचं होतं गावगिरी काम होतं. आपला हे आहे ना, पूल आहे ना, त्याला खाली बांधायचं होतं. तर तिकडे आता आम्ही जाणार होतो, पण पाऊस पडला आहे ना, त्याच्यामुळे आम्ही जायत नाही. त्यांना जरा नाश्ता पाहिजे होता, तर तो आम्ही खाली तर राजापूरला जाणार होतो. पण पाऊस पडल्यामुळे आम्ही इथून जायला आम्हाला सुटका नाही. अजून सकाळी डोळे चोळीत अगदी उठलो. मस्त. काय आता आम्ही हौर बघायला जातोय. छत्री घेतलेली आहे आणि आता आपला हौर आलेला आहे आपल्या व्हाळाला. आता आम्ही जातो हौर बघायला. पहिलाच हौर. आणि आपलं गाव बघा, वाडी गाव नाही, आपली वाडी. एकदम पावसात अगदी भिजलेली आहे अगदी. हे काय जण छप्पर अजून पण घालायचे आहे त्याचे. हा आणि एकदम हे बघा, आपलं गटार पण एकदम स्वच्छ झालेला आहे. सगळा जे काय पातेरा वगैरे होता ना, तो बी साफ झालेला आहे. आणि रस्ता बघा, मस्त वाटतो ना, बाजूला हिरवं गार वातावरण. हा, हौर आलेला आहे वाटतो मला. थोडा लाल असेल कदाचित. मस्त आहे. पहिल्याच पावसाळ्याचा बाहेर पडायचा मस्त. अजून पाऊस पडतोय. मोठा नाही, छोटा झाड. काय दिसेल की नाही मला माहित नाही. हो का, थोडा का असा ना हौर आलेला आहे. अजून जर का थोडा पाऊस आला ना तर 100% पाऊस येईल. म्हणजे हौर येईल जोरात. नजारा देखो गाइस, नजारा देखो. पावसात आहे ना कुर्ला नाही बरं. अरे बापरे गेला.
तुरल्या नाही बाहेर पडल्यात पण बेडका बाहेर पडलाय. बेडूक बाहेर पडलाय की मोठा मोठाचे मोठा आहे. इथे आतमध्ये गेला. हा बघा केवढा आहे बघा. गेला वाटता खाली. गेला 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 खाली गेला. पाहिजे मोठा बेडूक होता. मोठा बेडूक. गाडी आली आपला देव्या आला त्याच्यामुळे दाखवता आला आहे ना. अगदीच जर मोठा पाऊस पडला ना तर इथून पण एक चांगला असा नजारा बी दिसतो. इथून इथून रस्त्यावरनं भारी. रस्त्याचा देवा जाता. हा देवा हे ड्रायव्हर बघा. ड्रायव्हर हा हेवी ड्रायव्हर. वातावरण बघा तुम्ही. एकला कोकणातलं ना वातावरण बघा काय झालं. एक नंबर. मित्रांनो अशा प्रकारे पाऊस कमी झालेला आहे आणि आता आम्ही जातो आमच्या कामाला. जरा केस वाढलेले आहेत जरा. जे कोण नवीन असेल ना त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्की ठेवा. आपले व्हिडिओ किमान 3 दिवसातून एक तरी नक्की व्हिडिओ येईल. आता आपल्याला स्टॉप नाही घ्यायचा. स्टॉप बस झाला. काय झालं आत्ता आलोय बाजारामध्ये वडापाव न्यायला. काय आता आम्ही आलोय बाजारामध्ये. नदीमध्ये आहे मी. आणि इकडे जी तुम्हाला नदी दिसते ना ही आपली राजापूरची अर्जुना नदी आहे. तर इकडे फुल पाणी भरतं पावसाळ्यातून. आणि खाली आता इकडे एसटी आलेली आहे. आणि आता पाऊस पडले ना तर इकडे आता आपल्या पांढऱ्याची इथे ना काम चालू आहे. आपली इथे ऑर्डर दिलेली आहे वडापावची. हे लपतोय बघा. लपतोय बघा. ए दिसलास ए. तर आता ऑर्डर घेतो आणि जातो घरी. काही रविवारची स्पेशल आमलेट भुर्जी. एवढा मोठा आमलेट आणायला स्पेशल आहे ना ती. त्याचा फोटो घे. त्याचा फोटो घे. होय ऑर्डर यायची आहे. इकडे आपली 25 वडापावची ऑर्डर दिलेली आहे. अजून ते निघाले नाही अजून. तोपर्यंत म्हटलं बघूया ऑमलेट. आपले आता थोड्याच वेळात आपले वडापाव होतील. नंतर आपण घेऊया आणि जाऊया. तर मित्रांनो आता आम्ही आलोय खाली बाजारातून. आता आम्ही शेतावरती आपलं शेतावरती जातोय. इकडे बघा मंथन वडापावचा पाऊस घेऊन आहे. आणि समोरचं तुम्ही जर वातावरण बघितलं ना धुका आणि झाडी एक नंबर. काय वातावरण झालं बघा. आणि हा इकडे आपला खाली व्हाळ आहे प्रॉफेसर. आणि नजारा बघा तुम्ही एकदम भारी की नाही. तर मित्रांनो आता माझ्या डोक्यावरती एक ओझं होतं. काय होतं ते खत होतं. आता कसं बागेत आता खत आता घालायचं सुरुवात झालेली आहे. तर त्याच्यासाठी आपलं इथं कामच होतं. तर म्हटलं जाताना एक खताचं पोतं घेऊन जाऊया. थोडी सर्दी झाली आहे त्याच्यामुळे जरा आवाज जरा बसलेला आहे. आता जाऊयात आपल्या इथे कुठे जिथे आपली बांधणी काय करताय पूल बांधतायत ना तिथे जाऊयात. दोन दिवस नाही लागला पाऊस ना तर 2-3 दिवसांचं पाणी वाढेल. अण्णा काय मरकापणच.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आजची आपली कामं आटपलेली आहेत. तर आत्ता आम्ही शेतावर गेलो होतो. म्हणजे आपला गावगिरी कामं होती. एक म्हणजे आपलं साखव बांधायचं होतं आणि दुसरं म्हणजे आपल्या स्मशानामध्ये लाकडं न्यायची होती. म्हणजे असं पावसाळ्यातून कोण गेलं ना तर कसे ओले लाकडं असतात, त्यामुळे आधीच लाकडाचा साठा करून ठेवलेलं बरं. तर ती आपली कामं झालेली आहेत. आता आम्ही जातो आहे घरी. अशा आपल्या म्हटल्याप्रमाणे जे कोण आपल्या चॅनलवरती नवीन असेल ना तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. आपल्या चॅनलवरती गावाकडचे सर्व कार्यक्रम, सर्व जे काय असेल ते व्लॉग पण दाखवत असतो आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला. तर जे कोण नवीन असेल ना त्यांनी सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला कुठचाही नवीन व्हिडिओ आल्यास त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आता मस्त पाऊस पण गेलेला आहे, ऊन पडलेलं आहे. तर चाललं आता घरी जाणार, झोपणार, नंतर मग व्हिडिओ एडिटिंग वगैरे नंतर. तर आता जाऊयात घरी. चला तर म्हणजे भेटूयात पुढच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा.